कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात. आजी आजोबांच्या संस्कारातूनच नवी पिढी, सक्षम पिढी या ठिकाणी आपल्याला घडवायची आहे. आणि त्यांच्या संस्कारातूनच ही पिढी घडत असते. पण आताच्या पिढीकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की घराबाहेर काढणारी पिढी किंवा वृद्धाश्रमामध्ये ठेवणारी पिढी आज हृदयास आलेली आपल्याला दिसते. मायेची ऊब हरवत चाललेली आहे. शूरवीरांच्या गोष्टी लोप पावलेल्या आहेत. आजी आजोबा आहेत. कोण आहेत ते आपल्यासाठी? आजी आजोबा हे आपल्यासाठी जसं पानात वाटलेल्या लोणच्यासारखे आजी आजोबा आहेत आपल्यासाठी. आयुष्याचे असं पान आहे ज्यात भरलेले आहे फक्त लाडच आणि लाड. तिच्या बटव्यातल्या एका रुपयानं जग जिंकल्याचा आनंद होतो ते आहेत आजी आजोबा. आजी आजोबा असतात दुधावरची साय, जशी गोट्यामधल्या वासराची माय. आयुष्यातली सुखद गोड आठवणीतली फुलं म्हणजेच हे आपले आजी आजोबा आहेत. वर्षभरामध्ये विविध दिवस आपण शाळेमध्ये साजरे करत असतो. याच वर्षापासून शासनानं आजी आजोबा दिवस साजरा करण्यासाठी एक परिपत्रक काढलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये आजी आजोबांचं जे महत्व आहे ते फार अनमोल आहे. आजी आजोबांची माया, ममता, जिव्हाळा, प्रेम आणि त्यांचे संस्कार यातूनच आपल्या मुलाची जडणघडण होत असते. सर्वांगीण विकास होत असतो. शाळेमध्ये आजी आजोबांना बोलावून त्यांच्याशी हितगुज करायचं आहे. आजी आजोबांशी असलेलं नातं अधिक दृढ होण्यासाठी ही अतिशय स्तुत्य उपक्रमशील कृती आहे. शाळेमध्ये विविध उपक्रमांनी हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. तर यासाठी आपल्या शाळेमध्ये जे काही उपक्रम आपल्याला राबवता येतील ते उपक्रम मी आपल्यासमोर सादर करत आहे. पहिलं बघा, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आजी आजोबांचा परिचय करून द्यायचा आहे. त्यानंतर आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम घ्यायचे आहेत. विटी दांडू, संगीत खुर्ची, फुगे फोडणे असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. संगीत खुर्चीसारखे खेळामध्ये सहभागी होऊन त्यांना बालपण आठवेल, आठवणी त्यांच्या ताज्या होतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पारंपरिक वेशभूषा करून येण्यास प्रोत्साहित करून उपक्रम प्रभावीपणे राबवायचे आहेत. शासनाच्या आलेले उपक्रम हे आपण तितक्या प्रभावीपणे राबवत नाही, परंतु हा भावनिकतेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे हा विषय आपल्याला प्रभावीपणे राबवणं तितकंच गरजेचं आहे. शाळेतल्या बालचमूंनीही आजी आजोबांचे मनोरंजनासाठी एखादी कलाकृती सादर करायची आहे, जेणेकरून त्यांचं मनोरंजन शाळेमध्ये होईल. यासाठी आजीबाईच्या बटव्याचं महत्त्व आज आपण विसरत चाललो आहे. तर त्याचं महत्त्व आपल्या विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. झाडे लावणे, पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगणे, त्याच पद्धतीनं विविध उपक्रमांनी नात्यातला गोडवा टिकवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटतं की मातीआड गेलेल्या त्या सर्व आजींच्यासाठी फक्त मी एवढंच म्हणेन की शब्द सुमनांची वाहूया श्रद्धांजली. आजीच्या सुरकुत्यामध्ये दडलेली आहेत बालपणातील असंख्य पावलं. आजीच्या सुरकुत्यामध्ये दडलेली आहेत बालपणातील असंख्य पावलं. भूतकालीन शेणाने सारवलेल्या उसरीपासून वर्तमान काळाच्या वरांड्यापर्यंत चालत जाणारी सर्व आजींना या निमित्तानं श्रद्धांजली. या ठिकाणी हा माझ्याकडे पहिला विषय जो होता तो मी या ठिकाणी संपवत आहे.